श्री स्वामी समर्थ. उद्या 2 फेब्रुवारी 2026, उद्या गुरुप्रतिपदा आहे, उद्या सोमवार आहे. आपल्याला गुरुची सेवा करायची आहे. गुरुप्रतिपदा म्हणजे नक्की तर काय, तर त्या दिवशी श्री नृसिंह सरस्वती महाराज हे शैलगमनास निघाले होते. म्हणजे काय, तर त्यांनी कर्दळी वनामध्ये कर्दळीवनात ते गुप्त झाले होते. त्यामुळे ह्या दिवशी आपल्याला त्यांची पंचोपचार पूजा करायची आहे. त्या दिवशी काय करायचं, आपल्याकडे स्वामींची मूर्ती असू या दत्तगुरूंची मूर्ती असू, त्याची योग्य रीतीने आपल्याला पंचामृताने अभिषेक करायचा आहे. नंतर आपल्याला त्यांना पाणी अभिषेक करताना 16 पुरुष सुक्त म्हणा. नंतर ती मूर्ती स्वच्छ करायची आहे आणि तिच्या जागेवर ठेवून तिला हळद कुंकू अक्षर लावायच्या आहे, त्यांना गंध लावायचा आहे, त्यांची तुम्हाला आरती करायची आहे. त्यांना पिवळी फुलं तुमच्याकडे असतील, मग ती पिवळी चाफ्याची असू, कोणती पिवळी फुलं असेल ती पिवळी फुलं त्यांना अर्पण करा. त्यांना तुम्ही नैवेद्य म्हणून काही पिवळी वस्तू, तुम्ही पेढे लाडू काही अर्पण करू शकता, ते नैवेद्य म्हणून ठेवा. त्यांची आरती घ्या, तुम्ही गायत्री मातेची आरती घ्या, स्वामींची आरती घ्या, दत्तगुरूंची आरती घ्या, नरसिंह सरस्वती महाराजांची आरती घ्या, गणपती बाप्पाची आरती घ्या. आणि तुम्हाला दिवसभरामध्ये तुम्हाला गुरुचरित्रात 2 अध्याय वाचायचे. ते अध्याय कोणते, तर 51 आणि 52 अध्याय हा गुरुचरित्रातला अध्याय तुम्हाला वाचायचा आहे. म्हणजे पहाटे 4 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुम्हाला हे 2 अध्याय वाचायचे. फक्त दुपारी 12 ते 12:30 मध्ये ते अध्याय वाचायचे नाहीत, कारण की त्यावेळेस भिक्षेचा वेळ असते. त्यामुळे त्यावेळेस ते तुम्हाला अध्याय वाचायचे नाहीत. बाकी दिवसभरामध्ये पहाटे 4 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत तुम्ही दोन्ही अध्याय वाचू शकता. एका बैठकीतच वाचा, फक्त एवढंच म्हणेल, दोन्ही अध्याय तुम्ही वाचा. आणि निवेद्य म्हणून उद्या तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी, कारण जॉबला जाणारे उद्या मंडे आहे, सगळे जॉबला जाणारे आहेत काही, तर उद्या दिवसभरामध्ये सकाळी जर सकाळी नैवेद्य दाखवा किंवा संध्याकाळी नैवेद्य दाखवला तरी चालेल. तुम्हाला उद्या 6 नैवेद्य दाखवायचे आहेत. पहिला नैवेद्य आहे तो आपल्या कुलदेवीला, दुसरा नारायणाला, तिसरा दत्तगुरूंना, चौथा नृसिंह सरस्वतींना, 5वा नैवेद्य आहे श्रीपाद श्री वल्लभांना दाखवायचा आहे, 6वा नैवेद्य आहे गायत्री मातेला दाखवायचा आहे. अशी तुम्हाला, आणि 7वा नैवेद्य जो आहे तो सरस्वती महाराजांना दाखवायचा आहे. 7 छोटे नैवेद्य दाखवले तरी चालेल. फक्त तुम्ही नैवेद्यात काही करा, डाळ चपाती भाजी काही करा, फक्त तुम्हाला घेवड्याची भाजी कंपल्सरी आहे. कारण घेवड्याची भाजी काय महत्व आहे ते आपण गुरुक्षेत्रामध्ये वाचलेलं आहे. त्यामुळे ती भाजी नक्की दाखवा. आणि सोबत जेव्हा नृसिंह सरस्वती महाराज जेव्हा ते कर्दळीवनात चालले होते, तेव्हा तिथल्या भक्तांनी त्यांना लाडू म्हणून सोबत दिले होते. त्यामुळे तुम्हाला लाडू म्हणजे कोणते लाडू, तर आपण चण्याच्या डाळीचे लाडू करतो, दिवाळीला जे लाडू करतो ते लाडू तुम्ही जरी केले, ते लाडू त्यांना नैवेद्य म्हणून दाखवा. ते लाडू तुम्हाला दिवसभर तिथे ठेवायचे आहेत, सोमवारी रात्रभर ही ठेवायचे आहेत, मंगळवारी तुम्हाला ते लाडू काढून घ्यायचे आणि तेव्हा तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता. पण ते दिवसभर तिथेच राहू द्या. बाकी जे 6 नैवेद्य आहे ते तुम्ही अर्धा तास ते ठेवा, तेव्हा सोमवारनंतर तुम्ही सगळ्या घरातल्यांनी तो नैवेद्य खाल्ला तरीही चालेल. आणि उद्या आपल्याला आपल्या भगवंताची, आपल्या गुरूंची सेवा करायची आहे. हा दिवस विसरू नका. काही करून जसे जमेल तशी शक्य असेल तेवढी सेवा करा, कारण की हा दिवस खूप महत्वाचा आहे आपल्या गुरुसेवेसाठी, आपल्या दत्त संप्रदायासाठी. त्यामुळे सेवा नक्की करा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.